ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे। हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे। कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय, विनाकारण पोहोचवतोय। मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं। 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते। 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे। आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000 पेक्षा जास्तीच आहे। ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे। मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000 खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत। यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं DBT केलं आहे, त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच येईल। त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं ही नक्कीच गरजेचं आहे। ताई, पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली 4 आहेत ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही आहेत। सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत। प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो। जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल, हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं। त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रूटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते। फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे, ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये सुद्धा आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता। म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर ऑक्टोबरच्या आधी, पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती विधानसभेची, त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला। मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना 500 रुपये आणि नमो शेतकरीमधून 1000 म्हणजे एकूण त्यांना 1500चा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं। अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचं पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला। परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला। IT चा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता, तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल। मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक 25-26 लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली। आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली। आता त्या 26 लाखामधले 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे। तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत, त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन
ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते आमच्याकडे साधारणपणे ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल. मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा 1.25 लाख जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाहीत आणि मी स्वतः त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं लोक येत होते आमचे 2 महिन्यापासून नाही, 1 महिन्यापासून आले नाही, 4 महिन्यापासून आले नाही असं ते सांगत होते. तर हा एकत्रित आकडा जवळपास 1.5-1.25 लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याचा. हे साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे. काही अशा आहेत की त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय. आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला, म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते. मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला. संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचा डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे. त्याचा तर आता लाभ 1500-1200 आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता, त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही. काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता, त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो. शेवटचा छोटा की पर्सेंटेज काय असेल किंवा हे मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा माझ्या पद्धतीनं मला वाटतं ते योग्य राहणार नाही. पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती तर आपण पाहिलेलं असेल सध्या लाडकी बहीण योजनेची e-KYC चालू आहे, परंतु लाडकी बहीण योजनेची सध्या वेबसाईट देखील ओपन होताना दिसत नाही. आपण पाहू शकता लाडकी बहीण योजनेची e-KYC करायला तुम्ही गेलेला असाल परंतु OTP देखील या ठिकाणी येत नाही आहे. अशा भरपूर साऱ्या या ठिकाणी अडचणी येत आहेत. सध्या बघू शकता या ठिकाणी वेबसाईटमध्ये अपडेट चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC जी आहे ती अनिवार्य केलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. सरकारनं असं GR मध्ये देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. e-KYC या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला याचे फायदे होणार आहेत, ते म्हणजे तुमचा हप्ता जो असणार आहे प्रत्येक महिन्याचा सुरळीतपणे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी e-KYC अनिवार्य केलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.
याबद्दलचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकार या ठिकाणी पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकत आहे. आतापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 14 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजेच ऑगस्ट महिन्यापर्यंतचे तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटलेले आहेत. तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा 15वा हप्ता देखील लवकरच या ठिकाणी भेटणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे देखील समोर आले. अनेक पुरुषांनीही आपले या ठिकाणी महिला असल्याचे दाखवत फॉर्म भरून पैसे उचललेले आहेत. यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे. आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळेच आता eKYC करणं गरजेचं केलेलं आहे. यामध्ये पुढील 2 महिन्याच्या कालावधीमध्ये महिलांना या ठिकाणी eKYC करण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये eKYC करणं गरजेचं आहे. KYC केली नाही तर महिलांचा या ठिकाणी लाभ देखील बंद होऊ शकतो. मात्र अनेक महिलांमध्ये eKYC करण्यासाठीचा OTP देखील येत नाहीये आणि सध्या वेबसाईट देखील या ठिकाणी बंद झालेली दिसत आहे. त्यामध्ये अपडेट देखील चालू आहेत. KYC प्रक्रिया जी आहे पूर्ण करताना अनेक या ठिकाणी तांत्रिक अडचणीचा सामना देखील लाडक्या बहिणींना करावा लागत आहे. अनेकांना आधार क्रमांक टाकल्यानंतर देखील आवश्यक OTP येत नाही. यामुळे लाखो महिलांची KYC प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाहीये. आता बघा, सध्या या ठिकाणी आपण पाहिलं असेल प्रथमतःच म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच eKYC जी आहे चालू झालेली आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर पहिल्यांदाच या ठिकाणी ही वेबसाईट जी आहे किंवा हे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे eKYC साठीचं. त्यामध्ये अनेक उणिवा असू शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, जसं की OTP न येणं, वेबसाईट जी आहे या ठिकाणी ओपन न होणं किंवा या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहे असा देखील या ठिकाणी एरर येतो आहे. असे भरपूर सारे लाडक्या बहिणींना अडचणी जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. KYC प्रक्रिया करण्यासाठी महिलांना स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. ज्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना पती किंवा त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरण करावं लागत आहे. म्हणजे त्याच्यावरती देखील OTP जो आहे तो येत आहे. दोन्ही प्रक्रियामध्ये संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे आधार क्रमांकाला त्यावरती OTP येतो आणि हा OTP टाकल्यानंतरच KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र OTP देखील येत नाही. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे आणि सध्या वेबसाईट देखील या ठिकाणी ओपन होताना दिसत नाहीये. तुमचा काय प्रश्न आहे, तुम्हाला काय एरर येतो, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. बघा, KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. मात्र यामध्ये तांत्रिक समस्या या ठिकाणी येत आहेत. हे पाहता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं मात्र खूप गरजेचं असणार आहे. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुम्हाला काय एरर येत आहेत तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुम्हाला अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.